आणि पश्चिम बंगालमधल्या या राजकीय घडामोडींनंतर पाहूयात महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडी। नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत आता राजकीय सस्पेन्स टोकाला पोहोचलाय। महायुतीचाच भाजप आणि शिंदे शिवसेनेची इथं थेट लढत रंगलेली असतानाच सगळ्यांच्या नजरा मात्र ठाकरे सेनेवर खेळल्यात। ठाकरेंचं भाजपसोबत नाशिकात काय ठरलंय यावरचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। नाशिकमध्ये ठाकरे आणि भाजपची छुपी युती। शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरेंची भाजपशी हातमिळवणी। नाशिकमध्ये किंगमेकर ठाकरेंची शिवसेना ठरणार। हे प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे ठाकरेंचे नाशिकमधील 52 नगरसेवक। नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीतला अंतर्गत संघर्ष आता उघडपणे समोर आलाय। भाजपचे उमेदवार आणि शिंदे सेनेकडून उभे असलेले उमेदवार आमने-सामने ठाकलेत। दरम्यान ठाकरेंच्या सेनेनं या निवडणुकीत स्वतःचा उमेदवार दिलेला नाही। मात्र खासदार संजय राऊत यांच्या एका वक्तव्यानं राजकीय समीकरण ढवळून निघालंय। आमचा पहिला नंबरचा शत्रू शिंदे सेना आहे। मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजता आमच्या नगरसेवकांना आदेश दिले जातील असं म्हणत राऊतांनी शिंदेंची डोकेदुखी वाढवली आहे। शिवसेना बळ देणार अशा पद्धतीची चर्चा आहे आणि भाजपच्याच मदतीनं हा सगळा डाव आखला जातोय असं कळतं। मग ते तुम्हाला निकालाच्या वेळेला कळेल ना। प्रत्यक्ष शिंदे सेना म्हणजे हा काय फार मोठा फोर्स नाही आहे महाराष्ट्रात। हा पैशाचा फोर्स आहे आणि हा पैसा ठेकेदारीतून आणि भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे। अशा प्रकारचं राजकारण सर्वच पातळ्यावर थांबलं पाहिजे ही आमची भूमिका आहे। अशा परिस्थितीत भाजपच्या याचा अर्थ काय भाजप काय दानशूर पक्ष आहे आणि फार पवित्र पक्ष असा नाही आहे। पण आमचा पहिला क्रमांकाचा शत्रू हा शिंदे गटच आहे। राऊत यांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। त्यांनी शिंदे सेनेविरोधात स्पष्ट भूमिका घेतली, मात्र भाजप विरोधात थेट भूमिका घेतलेली नाही। म्हणून आता चर्चा सुरू झाली आहे की ठाकरे सेनेचे नगरसेवक मतदानावेळी भाजप समर्थक किंवा बंडखोर उमेदवार गणेश गीते, गोकुळ गीते यांच्या बाजूने झुकणार का? एकीकडे राऊत यांचं सूचक वक्तव्य, दुसरीकडे शिंदे सेनेनं जोरदार पलटवार केलाय। मंत्री उदय सामंतांनी राऊत यांची खिल्ली उडवत त्यांना फार गांभीर्यानं घेण्याची गरज नाही असं म्हटलंय। ती फक्त शिंदे साहेबांवर आणि आमच्या शिवसेनेवर टीका करणं एवढीच असते। त्याच्यामुळे त्यांनी काय बोललेत ह्याच्यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा गिरीश महाजन साहेबांनी पुढाकार घेऊन गीतेंचा अर्ज मागं जाईल, त्यावेळी सगळ्या गोष्टी थांबतील आणि म्हणून ते काय बोलले त्यांचं उत्तर द्यायला मी पत्रकार परिषद घेतलेली नाही। माझं म्हणणं असं आहे की शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मतं ही सगळी एकत्र केली तर आमचा विजय हा 2/3 मेजॉरिटीनं होतो आणि त्याच्यासाठी स्वतः गिरीश भाऊ पुढाकार घेतील, भुजबळ साहेब पुढाकार घेतील आणि शिवसेनेचे आमचे सगळे एकत्र राहतील हा मला विश्वास आहे। या सगळ्यात नाशिक विधान परिषद निवडणुकीचं राजकारण अधिकच तापलंय। नाशिक जिल्ह्यात ठाकरेंच्या सेनेचे 52 नगरसेवक आहेत। शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडेंना उमेदवारी मिळाली आहे। भाजपचे गोकुळ गीते, गणेश गीते यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलाय। राऊतांनी दिलेल्या संकेतांमुळे शिंदेंचे नरेंद्र दराडे डेंजर झोनमध्ये आलेत का अशी चर्चा रंगू लागली आहे। दुसरीकडे ठाकरेंच्या सेनेची भूमिका डिसाइडिंग फॅक्टर ठरणार का असाही मोठा सवाल आहे। भाजपकडून गणेश गीते आणि गोकुळ गीतेंची समजूत काढण्याची जबाबदारी गिरीश महाजनांवर सोपवण्यात आली। गीते बंधू मात्र निवडणूक लढवण्यावरच ठाम आहेत। काय नक्की तुम्ही माघार घेणार का? नाही, मी माघार घेणार नाही। ही निवडणूक मी लढवण्यावर पूर्णपणे ठाम आहे। बरं, माझ्या कार्यकर्त्यांचा, समर्थकांचा आणि या मतदारसंघात जे मतदार आहे त्यांचा प्रचंड त्या विद्यमान आमदारांवर आणि महायुतीच्या उमेदवारावर रोष आहे आणि त्या रोषाला कुठेतरी त्यांना जागा करून द्यायची ती माझ्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला 22 तारखेला ते समजून जाईल। त्यांना भारतीय जनता पार्टीकडून तसा शब्द मागे दिला गेलेला होता, पण महायुतीमध्ये एकंदरीत 17 जागांवर निवडणूक पार पडते आणि कदाचित कुठेतरी एखाद्या मातब्बर नेत्याला त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ती जागा द्यायची असेल म्हणून कदाचित नाशिक ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेला सोडलेली असेल आणि त्या ठिकाणी जो भाऊंना शब्द दिलाय त्यावर पार्टी आणि भाऊ यांच्यामध्ये काही चर्चा झाली त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही। अजून मी तर माझी निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे। आता आज मला गिरीश भाऊ भेटणार आहे, त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे। चर्चेनंतर ठरवू त्या ठिकाणी काय करायचं। या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही, त्यामुळे कोण कोणावर कारवाई करायची तो विषय नंतरचा आहे, पण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही। त्यामुळे निश्चितपणे माझाही कालपासून 350-400 नगरसेवकांचे त्या ठिकाणी फोन आले। टोटल मतदार 619 आहे, त्यामुळे मी पण माझ्या लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे। गणेश गीते माझी भेट झालेली आहे, रात्री आम्ही भेटलेलो आहोत।
आजही ते या ठिकाणी आलेले आहेत. थोड्याच वेळात माझी त्यांची भेट होईल. मी एका महत्त्वाच्या कामाने पुन्हा बाहेर जाऊन येतो आहे, पण निश्चित माझी त्यांची भेट होईल. त्यांच्याशी मी बोलेल आणि त्यांना आम्ही सांगणार आहोत की आपण या ठिकाणी फॉर्म मागे घ्यावा, आपला अर्ज जो आहे तो या ठिकाणी मागे घ्यावा असं आम्ही त्यांना विनंती करणार आहोत, सांगणार आहोत. गणेश गीते आमचेच कार्यकर्ते आहेत, हे खरं आहे, पण निश्चित 17च्या 17 ठिकाणी आता आम्ही महायुतीमध्ये लढतो आहोत. अनेक ठिकाणी असे टाय होते, त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. 1-2-3 ठिकाणी काय जे असतील, मला वाटतं चर्चा झाल्यानंतर, बोलल्यानंतर त्या ठिकाणी तिथे मार्ग निघेल. एकीकडे महायुतीतील बंडाळी काही क्षमताना दिसत नाही, दुसरीकडे नाशिकची विधान परिषदेची जागा ठाकरे गटाला देण्यात आली होती. मात्र ठाकरे गटानं उमेदवारी अर्जच भरला नाही. यावरूनच नाशकात घोडेबाजार सुरू असल्यानं उमेदवारी अर्ज भरला नाही असा अजब दावा राऊतांनी केलाय. पण इतर ठिकाणी आम्ही सगळ्यांशी चर्चा करून उमेदवारी ठरवली. नाशिकमध्ये आमच्या 2 लोकांनी अर्ज भरणार होते आणि ती जबाबदारी इकडले जे आमचे संपर्क प्रमुख आहेत निर्लेकर, त्यांच्यावर आम्ही दिली होती, कारण मी दुसऱ्या ठिकाणी होतो. खरं म्हणजे जबाबदारी तशी महत्त्वाची होती, पण घोडेबाजार होऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. आता घोडेबाजार अख्ख्या महाराष्ट्रात सुरूच झालेला आहे. तो काय नाशिकमध्येच होतो असं नाही. आणि जिथे भारतीय जनता पक्ष आणि शिंद्यांसारखे लोक आहेत तिथे सगळ्यात आधी घोडेबाजार होतो आणि मग निवडणुका होतात. मग सगळीकडचेच फॉर्म मागे घ्यायला पाहिजे होते ना. हे बघ कसं आहे, हे नाटक आहे. नाशिकमध्ये येऊन सांगायचं घोडेबाजार भरपूर आहे म्हणून आम्ही नाशिकला अर्ज भरला नाही. मग एवढीच जर घोडेबाजाराची काळजी आहे तर अख्ख्या महाराष्ट्रातले अर्ज त्यांनी मागे घ्यावे ना, बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे हे ठीक आहे. मग संजय राऊतांना सवाल आहे, नाशिकमध्ये तुमचे उमेदवारी अर्ज दाखल केले नाही, मग तिथं नेमका कुठला घोडेबाजार झाला होता? संजय राऊतांनी तिथे कुठला घोडेबाजार केला? उद्धवजी ठाकरे यांना बाजूला करण्यासाठी, आदित्य ठाकरे यांना पराभूत करण्यासाठी, उबाटा गटाला पराभूत करण्यासाठी तुम्ही कुठला घोडेबाजार केला? तुमचे काही अर्थपूर्ण व्यवहार नाशिकमध्ये झालेत का? याचं उत्तर संजय राऊत यांनी दिलं पाहिजे. ठाकरे सेना नेमकी कुणाच्या बाजूने उभी राहणार? भाजपला फायदा करून देणार की शिंदे शिवसेनेला धक्का देणार? याचा उलगडा आता मतदानाच्या दिवशीच होणार आहे. मात्र संजय राऊत यांच्या एका वक्तव्याने नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीत राजकीय उत्सुकता शिगेला पोचली आहे. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची देखील भूमिका काय हे देखील अद्याप अस्पष्ट आहे. कॅमेरा निकी पवारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.